आज कोणता तो एक संघ असेल क्वालिफाय होईल। आज दोन्ही संघाने अगदी छान खेळ दाखवला। कोंबडभुजे संघाने बॅटिंग लाईनअप, त्यानंतर त्यांची गोलंदाजी आणि त्यानंतर एका बाजूला संघ आपण नावे काढी, दोन्ही संघ खूप छान योगदान दिले। आणि आता आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना यमबाई यांना आपण जरूर पाहतो। धुलीवंदनच्या स्पर्धेसाठी काही मॅनेजमेंट, काही योजना आखताना त्या दिवशी सुद्धा आपण जल्लोष पाहणार आहोत। तर आघाडीची जोडी सरकले, आपण जरूर पाहतो दोन्ही फलंदाज। तर सलामीची जोडी सरकले, रणधीर कडू आणि शरद ठाकूर। पहिले षटक ज्ञानेश्वर कोंबडभुजे 40+, ज्ञानेश्वर कोळी यांना आपण पाहतो। पहिलं षटक आतापर्यंत 2 षटक 9 धावा 5 विकेट। व्हेरी गुड बॉलिंग ज्ञानेश्वर कोळींच्या माध्यमातून। आणि हा सामना महत्वाचा, पहिला चेंडू ओ बॅकफुटला जाऊन डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे पाठलाग जरूर होईल। डीप कडे फिल्डर रेडी, 2 धावेसाठी निघाले। सामना महत्वाचा आहे, सामना चुरशीचा आहे। या मॅच मध्ये दोन्ही संघांना विजय हवाय। पाहायचं कोणता संघ असेल। ज्ञानेश्वर कोळी आतापर्यंत शरद ठाकूर, रणधीर कडू सलामी जी हवी होती ती सलामी त्यांच्याकडून मिळाली। अगदी प्रत्येक मागच्या 2 सामन्यामध्ये शरद ठाकूर, रणधीर कडू। आता स्ट्रायकर एंडला रणधीर कडू। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन ऑन साइडला, इथे चूक केली स्क्वेअर लेगला। हातामध्ये चेंडू विसावला होता, मात्र साधा सोपा झेल घेता आला नाही। तितक्या वेगानं जलद गतीनं धावा पूर्ण केल्या। ज्ञानेश्वर कोळींचं षटक पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर 2। किती टार्गेट सेट होईल 4 षटकामध्ये पाहूया आपण। बॅटिंग टीम नावे काढी 40+। ज्ञानेश्वर कोळी 2 चेंडूमध्ये 2 धावा आल्या। शरद ठाकूर मागच्या सामन्यामध्ये का बॅटिंग केली कमालीची, शरद ठाकूर यांना आपण पाहिलं। प्रचंड ताकद या फलंदाजाकडे। समोर ठेवला, टायमिंग स्ट्रोक डीप कडे, लॉंग ऑन वरून प्रयत्न जरूर झाले, मात्र चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र नक्कीच मिळतील या चेंडूवर 4 धावा। 3 चेंडू नंतर धावसंख्या 8। पहिल्या चेंडूवर धावा 2, त्यानंतर 2 धावा। सुरुवातीच्या 2 चेंडूवर आपण जरूर पाहिलं 4 धावा आणि हा चौकार। 3 चेंडू नंतर 8 धावा। बॅटिंग टीम नावे काढी 40+। 4 षटकांमध्ये किती टार्गेट सेट केलं जाईल, सलामीवीरांकडून ही अपेक्षा असेल, कारण हा सामना खूप महत्वाचा आहे। पूर्वार्धामध्ये पुढचा चेंडू ओ शॉर्ट बॉल मागे ठेवला आणि इथे प्रहार। बिग स्ट्रोक, चाबुक स्ट्रोक, काय फटका होता बघा। आता तो तणाव वाढेल। बॅटिंग करत असताना नावे काढी 40+। धावा बनवणं खूप महत्वाचं आणि त्याच दिशेने वाटचाल होत असताना पाठीराखे थोडे नाराज आहेत। षटकार आलाय, चेंडू मागे ठेवला ज्ञानेश्वरनं आणि तिथे संधी मिळाली। नेक्स्ट बॉल आता समोर ठेवला, ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो ऑन साइडला। 2 धावेसाठी निघाले, 2 धावा नक्कीच मिळतील। संतोष भगत आणि अक्षय भगत आपण स्टेजची संपर्क साधा। तर 5 चेंडूचा खेळ संपला आणि धावा 16 आहेत। सुरुवात दमदार आहे, जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळाली। रणधीर कडू 5 चेंडूमध्ये 16। पुन्हा एकदा ताकदीचा प्रचंड वापस, स्टेड इट लॉंग ऑन कडे, ओ पकडला झेल, टेक द कॅच। पहिला धक्का मंगेश कोळीनं झेल टिपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय 1 गडी बाद 16. धावा धावफलकावर. टेन्शन वाढले कारण धावा आल्यात. चला मॅच ऑन करा. बघा राग आक्रोश आणि कधी कधी जेव्हा अशी कामगिरी खराब होते तेव्हा पाठीराखा वर्ग नाराज असतो. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा 16. शरद ठाकूर नवीन फलंदाज. आशु भोईर. चला लक्ष विद्या मॅच कडे. गोलंदाजी मार्कर अशोक भोईर. पहिला चेंडू व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल. 17 धावा. बॅटिंग करत असताना कोणता संघ आज क्वालिफाय होईल? दुसरं षटक प्रगतीपथावर असताना टार्गेट सेट करणं खूप महत्वाचे. कोंबडभुज 40+ न टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला डीप कडे. स्क्वेअर लेगला थोडी गडबड झाली आणि त्या संधीचं सोनं. थोडा हे छोटे छोटे क्षण महत्वाचे असतात. नक्कीच आपण जरूर पाहतोय. क्षेत्ररक्षकांना अलर्ट राहावं लागतं आणि चित्र पाहिलं अगदी तिथे संधी मिळाली. वेगाने धावा पूर्ण केल्या. धावफलक पोहोचले. सेकंड ओव्हर. एकूण धावा 19. शरद ठाकूरला पाहूया. साईनाथ ठाकूर. फिल्डिंग टीम कोंबडभुजे संघ. सेकंड ओव्हर. अशोक भोईर. पहिला चेंडू अवांतर. त्यानंतर 2 धावा आणि एकूण धावफलक 19. के बंधू खेळतात. मदन कोळी, किशोर कोळी आणि मंगेश कोळी. 3 सक्के बंधू आहेत. एका संघामध्ये खेळतात. कोंबडभुजा 40+. एकूण धावा 19. पुढचा चेंडू अशोक भोईर यांना आपण इथे जरूर पाहतोय. समोर ठेवला. स्टेट चेंडू बीट होतोय. शरद ठाकूर कान मंत्र देताना स्ट्रायकर एंडला. धावा होणं खूप महत्वाचं आहे. सेकंड ओव्हर. शेवटचा सामना आहे. 19 धावा धावफलकावर आतापर्यंत आपण जरूर पाहिलं. पुढचा चेंडू अशोक भोईर. 2 चेंडूचा खेळ समाप्त. हा चेंडू बघा गती थोडी कमी केली. फलंदाजानं प्रयत्न केला होता. ऑफ स्टंप वरून चेंडू ठेवला. अगदी बीट होत असताना डॉट बॉल. तर 3 चेंडू मध्ये वैयक्तिक 2 वर खेळतात शरद ठाकूर. 19 धावा. सेकंड ओव्हर. पुढचा चेंडू लो फुल टॉस फ्लिक केला. ऑन साइडला लेग ग्लान्सच्या माध्यमातून स्क्वेअर लेगला आलाय चौकार. मिळतील 4 धावा. 4 धावेनं संघ पुढे सरकेल. एकूण धावा 23. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना 11:29 झाले. 11:30 वाजलेत. शेवटचा सामना पाहतोय. खूप छान पद्धतीनं टाइम मॅनेजमेंट. शेवटचा 6 मॅचेस आज आपण कव्हर केलं आणि त्यातील हा शेवटचा सामना. समोर ठेवला. ताकद वापरली. स्टेट हिट आणि अडवण्यासाठी कठीण. दोघंही एकत्र आले. कम्युनिकेशन नव्हतं. स्मिथ हास्य पाहतोय 2 फलंदाजांमध्ये. मात्र तिथे मैदानावरचं वातावरण थोडं बिघडलं. फिल्डिंग टीम कोंबडभुज 40+ धावा बनवताना जरूर पाहतो आपण. एकूण धावसंख्या 27.
शरद ठाकूर वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 10, दुसरं षटक प्रगती पथावर असताना धावा 27 झालेत. पुढचा चेंडू काय बॅटिंग होते बघा, विकेट मिळत नाही. 2 षटकानंतर दुसरं षटक प्रगती पथावर असताना पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या आणि अशोक भोईर यांचे या षटकामध्ये सुद्धा बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. एक आपण पाहिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि एक स्ट्रेट हिटला पाहिलं. गुड बॅटिंग शरद ठाकूर. पुन्हा एकदा आक्रमण, प्रयत्न फसलाय, प्रयत्न होतील नक्कीच. येस, गुड कॅच. दुसरा धक्का, अशोक भोईर यांना मिळते सफलता. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, 2 चौकार पाहिलं. दुसरं षटक मार्गस्थ असताना बॅटिंग टीम नावेखाडी 40+. कोंबडभुजे 40+ विरुद्ध नावेखाडी 40+. 2 षटकानंतर 11 धावा आल्या अशोक भोईर यांच्या षटकामध्ये आणि 2 षटकानंतर 27. 27 ऑन बोर्ड. अशोक भोईर यांच्या षटकामध्ये 11 आल्या, 1 विकेट त्यांना मिळाली. धावसंख्या पाहूया 27-27. तर 2 षटकानंतर 27 धावा आल्यात. करंट रन रेट 13.5. नावेखाडी 40+ आणि कोंबडभुजे 40+. षटक क्रमांक 3 अपेक्षा असेल राजेश कोळीकडून. ज्या पद्धतीनं बघा, ज्या पद्धतीनं बॅटिंग होते शांत डोक्याने खेळताना नावेखाडी 40+. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. किती टार्गेट सेट केलं जाईल? 2 षटक अजूनही बाकी. मंगेश मोकळ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फ्रंट फुटला आले, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, त्रिफळाची. तिसरा धक्का मिळतोय. 27 धावा धावफलकावर, 3 गडी बाद. बॅटिंग करताना नावेखाडी 40+. 3 धक्के मिळाले. गोलंदाज राजेश कोळी विकेट. 2 षटकानंतर 27 आणि तिसरं षटक राजेश कोळी. विकेट नक्कीच मिळाले. अजूनही 2 षटक बाकी आहेत. किती टार्गेट सेट होईल? चला मॅच थोडी स्पीडअप करा विनंती असेल आपल्याला. एक्स्ट्रा प्लेयर नसल्याने थोड्या डिफिकल्टीज येतात. मंगेश मोकलला पाहतो आपण. राजेश कोहली 3rd ओव्हर. एकूण धावसंख्या 27-27. राजेश कोहली 2 षटकानंतर धावसंख्या 27 धावा झाल्या, 3 विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ, गती कमी केली, स्ट्रेट डॉट बॉल. इथे दबाव निर्माण करतोय. 2 षटकानंतर जी धुलाई झाली आणि आता कमबॅक करायचे. राजेश कोहलीच्या पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली, त्यानंतर डॉट बॉल. 2 चेंडूमध्ये काही करून दिले नाही. भाया खेळतोय वैयक्तिक. 1 चेंडूमध्ये काही करून दिले नाही आणि त्यांना साथ देताना मंगेश मोकल पाहतोय. आतापर्यंत एकूण धावफलक पोहोचले 27 वर. राजेश कोहली 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटिंग टीम नावेखाडी 40+. किती टार्गेट सेट होईल बघा. तिन्ही बंधू, एक बंधू लॉंग ऑन कडे, मिड विकेट स्क्वेअर लेगला सख्खे बंधू आहेत. जावळे संघामध्ये सुद्धा 3 सख्खे बंधू पाहतो. हा चेंडू सोडून दिला, वाटलं होतं बाहेर जाईल, मात्र अपील सुद्धा होते. दबाव निर्माण करतो. गुड बॉलिंग राजेश कोहली. आतापर्यंत विकेट डॉट डॉट. 3 चेंडूमध्ये काहीच करून दिलं नाही. गुड बॉलिंग, टफ बॉलिंग. राजेश कोहलीचं कौतुक करूया. विकेट आणि सलग 2 चेंडू डॉट. काय गोलंदाजी करतो राजेश कोहली. आक्रमण केलं ऑन साइडला. प्रयत्न नक्कीच होतील. 2 धावेसाठी धोका होईल का? यस, रन आउट. कमबॅक करणारे षटक. राजेश कोहली यांचे कमबॅक करणारे षटक आपण जरूर पाहिलं. गुड बॉलिंग, गुड फिल्डिंग, चांगली साथ तिथे मिळाली. आणि आतापर्यंत डिटेल्स आपण पाहिली. एकूण धावा धावफलकावर 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावा टोटल 28. गडी बाद झाले 4. 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ राजेश कोहलीला आपण जरूर पाहतोय. पुनश्च एकदा 28 धावा, चेंडू शिल्लक 2. तिसरं षटक राजेश कोहली यांचं कमालीचं राहिलं. आतापर्यंत काहीच करून देत नाही.
तर पुन्हा एकदा गोलंदाज राजेश कोहली अवांतर चेंडू आले धावा धावफलकावरती 29. ओ समोर ठेवला. काय गोलंदाजी होते बघा. बोटांची जादू दाखवत असताना राजेश कोहली कमालीचं षटक. आतापर्यंत काहीच करून देत नाही. 29 आतापर्यंत धावा दिल्या राजेश कोहलीनं फक्त 2. काय गोलंदाजी दाखवली. टीम कोंबडभुजे 40+ साठी या षटकाची गरज होती आणि ती गोलंदाजी दाखवत असताना समोर ठेवलाय, लॉफ केलाय. मात्र 5 चेंडूवर जी गोलंदाजी झाली, शेवटच्या चेंडूवर षटकार आला. चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या. मात्र शेवटचा चेंडू खराब. अगदी फटका बनवला, यॉर्कर पद्धतीचा उडवला स्ट्रेट षटकार. तर 3 षटकानंतर एकूण धावसंख्या 35. 8 धावा आल्या. षटक कमबॅकिंग करणार होतं. 5 चेंडूमध्ये उभे ठेवलं होतं. मात्र त्यानंतर शेवटच्या चेंडूवर प्रहार केला. मंगेश मोकल 2 चेंडूमध्ये 6 आणि त्याला साथ देतो नरेश. 4 षटकानंतर एकूण धावा 35. 4 विकेट. शेवटचा हे षटक बाकी. किती टार्गेट सेट होईल. राजेश कोहलीनं गुड कमबॅक केलं. अगदी सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 27 आल्या. तिथे कुठेतरी धावसंख्या थांबवली आणि जी संघाला गरज होती. गुड बॉलिंग. कोंबडभुजे 40+, नावेकाडी 40+. सामना जिंकणं दोन्ही संघांना महत्वाचं. आत्माराम कोहली आमचे नामांकित पंच आहेत. आत्माराम कोहली शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन. संकेत भगत आणि अक्षय भगत. संतोष भगत आणि अक्षय भगत यांना आम्ही विनंती करतो. हरडम मात्रे त्यांचे सासरे ते त्यांना बोलवतात. आत्माराम कोहली शेवटचं षटक. 3ऱ्या षटकामध्ये 8 आल्या आणि इथून पुढे कशा पद्धतीने वाट चालू आहे. 35 राऊंड विकेट. पहिला चेंडू लॉफ केला बॅटच्या मधोमध. अगदी हात चढवला हल्ला षटकार. आत्माराम कोहली यांचा चेंडू आपण जरूर पाहतोय. तुफानी हल्ला. काय फटका आहे बघा. पण आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय बॅटिंग करताना नरेशानं. काय तुफानी सिनियर खेळाडू. ओ हो प्रचंड ताकद. आणखीन एक षटकार. आक्रमकता बॅटिंग आवडली असेल तर नरेश यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. ओल्ड इज गोल्ड. त्यांचं वय सुद्धा जास्त असेल मात्र प्रचंड प्रतिभा, प्रचंड शक्तिशाली. का हिटिंग चालू आहे. सहज ठोकला, सहज ठोकला. 55+ आहे. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. का बॅटिंग कमालीची फटकेबाजी. पुन्हा एकदा आक्रमण. डीप कडे सिंगल मिळाली. नकार दिलाय. गुड बॅटिंग. कमालीची इम्प्रेस केलं नरेश मोकल यांना पाहतोय. 4 मध्ये 13 आणि मंगेश मोकल. का बॅटिंग सुरू आहे. चेंडू शिल्लक आता 2 धावा 48. ओ बीट होत असताना आत्माराम कोहली यांना पाहते. सुरुवातीला वाईटचा कॉल. डॉट चेंडू होता आणि त्यानंतर सलग आपण पाहिलं 2 षटकार. चेंडू शिल्लक 2. ओ वाईट बॉल. यस निश्चित निर्णय आला आमच्यापर्यंत. व्हाईट लाईनच्या बाहेर गेला आणि अंपायर लगेच आमच्याकडे वळले. त्या बॅटिंग करत असताना टीम नावेकाडी 40+. 50 धावा पूर्ण. यस आज आपण पाहिलं 54चा उच्चांक होता कोंबडभुजे संघाचा. आणि आता नावेकाडी. हा लॉफ केलाय. हो हो बिग 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 शॉट. काय फटकेबाजी चालू आहे या ओव्हर मध्ये. सहज ठोकतात. तुफानी तुफानी. टार्गेट बऱ्यापैकी जड झाले आणि या आत्ताच्या रात्रीमध्ये धावसंख्येचा उच्चांक. टाळ्या होऊ द्या टीम नावेकाडी 40+. एकूण धावा धाव फलकावर 56.
शेवटचा चेंडू, धाव सोडण्याची तयारी. यस, 22 धाव मिळेल. 4 षटकं संपली. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाले. धावसंख्या धावफलकावर 57, 57. या षटकामध्ये आपण पाहिलं तिसऱ्या षटकामध्ये 8 आल्या. पूर्वार्धाचा खेळ समाप्त. आतापर्यंत डिटेल्स पाहिली. या षटकामध्ये 22 धावा आल्या. आत्माराम कोळी यांचं षटक 22 धावाचं राहिलं. 8 धावांचं षटक होतं राजेश कोळी, अशोक भोईर यांचं 11 धावांचं. ज्ञानेश्वर कोळी यांनी 16 दिल्या. टार्गेट सेट केलं. तर पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. 57-58चं टार्गेट. बॅटिंग करेल यावेळेला टीम कोंबडभुज 40+. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या संघाकडे सुद्धा. पाहायचं आज कोणता संघ क्वालिफाय होईल. 11:42 झालेत. चला फिल्डिंग टीम विजयासाठी लक्ष उभं केलं. 58 बॅटिंग करेल कोंबडभुज 40+ आणि नावेखाडी 40+. दोन्ही संघांना विजय हवा आहे. सामना दोन्ही संघांना जिंकायचे. आज आपण पाहतोय महेश स्पोर्ट्स उल्वेनोड 40+ क्रिकेट मास्टर आणि आज पहिली रात्र. नावेखाडी 40+ न अगदी पहिल्या सामन्यामध्ये बामणडोंगरी 40+ला पराभूत केलं. सहसोपा विजय त्यांनी प्राप्त केला. खारकोपरनं पराभूत केलं मोहा 40+ला. तिसरा सामना आज पाहिला ज्यामध्ये शिवाजीनगर 40+ला कोंबडभुज 40+न पराभूत केलं आणि उल्वे संघाला अगदी आपण पाहिलं आज कोंबडभुजेकडून पराभव पत्करावा लागला. आणि दोन्ही संघाने आतापर्यंत आपण पाहिलं असेल कोंबडभुजे आणि नावेखाडी 2-2 विजय संपादित केले. म्हणजे या सामन्यामध्ये जर विजेता झाला तर किमान सेकंड प्राइज साठी तो लागू असेल. किमान सेकंड प्राइज सुद्धा मिळेल. सुंदर ट्रॉफी पाहतो. अगदी वर्ल्ड कपची ही प्रतिकृती असलेली ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. कोंबडभुज 40+ आता बॅटिंग करेल. विजयासाठी टार्गेट 58. ज्या पद्धतीनं बॅटिंग केली आज नरेशनं आम्ही पाहिलं. काय बॅटिंग केली, कमालीची, इम्प्रेस केलं. सलामीवीर, मिडल ऑर्डर अगदी आपल्या भरभक्कम खेळीनं संघासाठी आघाडी मिळवत असताना दाखवून दिलं. उत्तरार्ध बाकी. टार्गेट 58. रन रेट आपण विचार केला तर 14.50 14.5ची सरासरीची गरज आहे. सलामीवीर तर नक्कीच प्रणय आम्हाला माहिती देतो. आतापर्यंत 6वा सामना आणि एकही नो बॉल आला नाही. आणि वाईट जास्त पाहायला मिळालं. चला मॅच ऑन करा. बॉल चॉईस होईल. खूप छान नियोजन. अगदी मध्यरात्रीला सर्वजण फ्री होऊ. उद्या मात्र 6:30 वाजता उद्या 6:30 वाजता मॅच सुरू होईल. नावा 40+ आणि वहाल 40+. गोलंदाज झालेत नरेश मोकल. टार्गेट 58. मदन यांना पाहतोय. राजेश कोळी, मदन कोळी आणि राजेश कोळी. यस, मॅच ऑन. पहिलं षटक नरेश मोकल सिनियर खेळाडू. का बॅटिंग केली आणि आता गोलंदाजी करताना पहिला चेंडू समोर ठेवला. गुड बॉलिंग. पहिला चेंडू डॉट. नरेश मोकल. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा समोर ठेवला. ती सुंदर गोलंदाजी बघा. ज्या पद्धतीनं बॅटिंग आता ऑफ स्टंप वरून चेंडू हलकासा स्विंग झाला. गुड बॉलिंग. 2 चेंडू डॉट. नरेश मोकल. तिसरा चेंडू सुद्धा या यष्टीरक्षकाची साथ मिळत नाही. स्लिप बॅक स्लिप कडून प्रयत्न चांगले. गुड बॉलिंग. 3 चेंडूवर काहीच करून दिलं नाही. नरेशजी मोकल यांना पाहतोय काय कमालीचा आज क्रिकेट दाखवला त्यांनी. 3 चेंडू सलग डॉट. पुढचा चेंडू. हा चेंडू फटका बनवला. जेल होणार का नाही. प्रयत्न नक्की झाले. सुरक्षित. सिंगल. एकच धाव. आता डाव्या हाताचा फलंदाज आला. धावसंख्या धावफलकावर 1 पाहतोय. नरेश यांचा पुढचा चेंडू. नरेश मोकल. गुड बॉलिंग. अपील झाली. पंचांचा निर्णय येत नाहीत. आतापर्यंत आपण पाहिलं 3 चेंडू ची डॉट होते सिंगल. त्यानंतर आतापर्यंत एकूण 5 चेंडूचा खेळ संपला आणि धावा 2. फक्त 2 धावा आहेत. अगदी कंपॅरिझन केली पूर्वार्धामध्ये ज्या पद्धतीनं बॅटिंग चालू होती 16 धावा आल्या होत्या पूर्वार्धामध्ये आणि आता त्या धावांची गरज आहे. मात्र नरेशजी मोकळ यांच्या गोलंदाजीने बघा. गुड बॉलिंग. काय गोलंदाजी केलं. काहीच करून दिलं नाही. एकही मोठा फटका नाहीये. नरेश मोकळ फक्त 2 धावेचे षटक. सक्सेसिव्ह ओव्हर. सक्सेसिव्ह ओव्हर. यशस्वी षटक. शरद ठाकूर ओव्हर नंबर 2. विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. येणारी चेंडू आणि धावांचं तर 2च धावा आल्यात. फक्त दुसरं षटक शरद ठाकूर घेऊन कोंबडभुज 40+ सामना जिंकण्यासाठी त्यांना आक्रमण आता करावं लागेल. मदन कोळी आणि राजेश कोळी. शरद ठाकूर येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 18 चेंडू 56 धावेची गरज. शरद ठाकूर राऊंड विकेटनं समोर ठेवला. अपील जोरदार. गती कमी केली. गोलंदाजी छान पाहायला मिळतात आतापर्यंत. नावेकाडी 40+ कडून कोणत्याही अशा संधी निर्माण करून दिल्या नाही. पूर्णपणे दबाव निर्माण करत असताना 2 धावा टार्गेट विजयासाठी. 58. शरद ठाकूर डॉट बॉल. नरेश मोकळ यांचं षटक 2 धावेचं होतं. राऊंड विकेटनं सिंगल डबलनं फारसं काही बिघडणार नाही. ज्या पद्धतीनं बॅटिंग झाली नावेकाडी संघाची, आक्रमण त्यांचं कंटिन्युअसली पाहायला मिळालं आणि आता त्या बॅटिंगची गरज आहे. शरद ठाकूर डॉट सिंगल. एकूण धावा धावफलकावर 3. येणारे 16 चेंडू 55. रिक्वायर्ड रन रेट सरासरी थोडी वाढती. सामना जिंकायचा असेल तर आता 20.62 सरासरीचा वेग वाढवावा लागेल कारण करंट सरासरी ही खूप कमी आहे आणि आता धावसंख्येचा वेग वाढवणं महत्वाचं. नक्कीच धावफलक पुढे सरकेल. टोटल एकूण धावा 4. 4 रन्स. शरद ठाकूर यांचं हे षटक 3 चेंडूमध्ये 2 दिल्या. नरेश मोकळ यांचं 2 धावेचं षटक. दबाव निर्माण केला आपण जरुरी ते पाहिलं. गोलंदाजी करताना काहीच करून देत नाही. अंपायर सिग्नल येईल. धाव नक्कीच एकच मिळेल. शरद ठाकूरचं हे सुद्धा षटक कमालीचं राहिलं आणि दबाव निर्माण करताना पुन्हा एकदा या सामन्यामध्ये नावेकाडी 40+. एकूण धावसंख्या 5.
शरद ठाकूर पुढचा चेंडू स्लोवर वन हा चेंडू लॉफ केला डीप कडे क्षेत्ररक्षक रेडी सोडला झेल आणि नक्कीच संधी होती कौतुक करत असताना बघा पाठीराख या टीममेट्स त्यांचं कौतुक करते असू द्या चांगला परफॉर्मन्स सुरू आतापर्यंत या मॅचवर मजबूत पकड निर्माण केलं विजयाच्या दिशेने वाटचाल करताना लक्ष कठीण होत चाललं बॅटिंग टीम कोंबडभुजे संघासाठी 13 चेंडू आणि 52ची गरज आहे एकूण धावफलक आतापर्यंत पाहिलं तर धावा आहेत त्या फक्त 6 सुरुवात हवी होती चांगले फटके हवे होते धावसंख्येची गती वाढवणं महत्त्वाची होती मात्र आतापर्यंत अवघ्या 6 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये 2 आणि शरद ठाकूर यांचे सेकंड ओव्हर प्रचंड वेग होता अपील मात्र पंच जरूर वळलेत आमच्याकडे राऊंड विकेटनं लेग स्टिकच्या बाहेर नक्कीच चेंडू आपण पाहतोय फायनल दिवस आहे का नक्कीच इथं अपील केले यस ओव्हर कंप्लीट तर 2 षटकांचा खेळ समाप्त 7 धावा कंपॅरिझन आपण करूया ज्या पद्धतीनं पूर्वार्धामध्ये 2 षटकानंतर 27 होते आतापर्यंत जरूर थोडा मागे पडलाय कोंबडभुजे 40+ हा संघ इथे थोडा बॅकफुटला कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं बॅटिंग करताना कोंबडभुजे 40+ कडून कमालीची सुरू होती बॅटिंग बॉलिंग त्यांनी चांगली दाखवली मात्र आता या सामन्यामध्ये बघा नरेश मोकळ यांच्या षटकामध्ये 2 आल्या बॅटिंग करताना नरेश मोकळ जेव्हा खेळले क्रमांक 6 वर 4 चेंडूमध्ये 13 बॅटिंग लाईनअपमध्ये आज साथ दिली शरद ठाकूर मंगेश मोकळ अगदी पूर्वार्धामध्ये पाहिले तर षटकार आले होते टोटल 5 षटकार होते आणि 3 चौकार आणि आतापर्यंत जर कंपॅरिझन केली तर संघ मागे पडलाय 2 षटकानंतर 7 धावा आहेत लक्ष थोडं कठीण होत चालले येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 12 चेंडू 51 धावेची गरज अन्विकला आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर प्रवीण भगत यांचे सुपुत्र आहेत अन्विक बियर शॉपचे ओनर आणि त्यांचे सुपुत्र चांगलं काम केले आज त्यांनी स्पर्धेमध्ये आमचे बॉल बॉय सुद्धा आहेत आणि बॉल आतमध्ये घेऊन जातात आणि त्यांचा सन्मान केला जाईल प्रशांतजी भगत यांच्या उपस्थितीमध्ये अन्विक प्रवीण भगत आपण पाहूया त्यांना आपल्या टीव्ही स्क्रीनवर अन्विक प्रवीण भगत यांचा शब्द सुमनानं आम्ही मनापासून स्वागत करतोय चांगलं कार्य तर तिसरं षटक प्रगतीपथावर विकेट मिळाली 2 गडी बाद शेलगर प्रीमियर लीग मध्ये सुजल गरत यांच्या वतीनं 30 किलो चिकनची व्यवस्था करण्यात आले त्याबद्दल त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय थँक्यू सो मच सुजल तिसरं षटक प्रगतीपथावर सामन्याची पार्श्वभूमी आपण पाहिली तर गोलंदाजी करणारा संघ यांचं पारड जड होते आणि धावा आतापर्यंत आपण नक्कीच पाहिलं 8 धावा आहेत 2 गडी बाद येणारी चेंडू आणि धावांचं अंतर नक्कीच पाहूया आपण लक्ष कठीण होत चाललं सिंगल डबल काही होणार नाही तर एक सन्मान सागर आपण या ठिकाणी करतोय अन्विक बियर शॉपचे ओनर प्रवीणजी भगत यांचे सुपुत्र आहेत अन्विक आणि या संपूर्ण आपण पाहिलं ना आज या स्पर्धेमध्ये कोणीही लहान मुलगा नाहीये सगळी लहान मुलं गावात झोपलेत एकटा वाघ आहे त्याचं नक्कीच कौतुक आपण करूया चला टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचा आपण आभार सुद्धा मानूया थँक्यू अन्विक नाऊ बॅक टू क्रिकेट तर तिसरं षटक प्रगतीपथावर 8 धावा आहेत आणि सामना थोडा डोई जड होत चाललाय कोंबडभुजे 40+ संघाला धावा सुरुवातीला ज्या हव्या होत्या 2 धावा शरद ठाकूर साईनाथ कमबॅक करून दिला आणि बघा गोलंदाजानं आज जी मेहनत केली ना या सामन्यामध्ये आज बॅटिंग लाईनअपमध्ये टीम नावे काढी 40+ चांगली कामगिरी तेवढीच भरीव कामगिरी गोलंदाजांच्या मार्फत नरेश मोकल यांचं 2 धावेचं षटक शरद ठाकूर 5
साईनाथ यांचा आतापर्यंत 2 विकेट बघा. धावा टोटल नक्कीच पाहूया आपण. तर 8 धावा आहेत, 3 विकेट. थर्ड ओव्हर सामना थोडा आता पूर्णपणे आपण इथे पाहिलं. गुड फिल्डिंग आज, फिल्डिंग स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग 40+. नावेकाडी 40+. जरूर कठीण होत चाललाय. बॉल कनेक्ट होत नाही, फटके येत नाही. आतापर्यंत तिसऱ्या षटकापर्यंत जर आपण हालचाली पाहिला तर एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. जे पूर्वार्धामध्ये 5 षटकार आले होते, 3 चौकार सुद्धा, जिथे टार्गेट सेट केलं होतं 57 पर्यंत. आणि आता याचा पाठलाग करताना कोंबडभुजे 40+ पूर्णपणे मागे पडलाय. शेवटचं षटक 8 धावा आणि लक्ष कठीण होईल. एकतर्फी विजयाकडे वाटचाल होत असताना या शेवटच्या सामन्यामध्ये नावेकाडी 40+. चांगला खेळ आज. नरेश जिमोकल, ऑल टीममेट्स. 8 धावा, 3 विकेट. पहिला चेंडू. आता सामन्यातील फॉर्मॅलिटीज तुम्ही पाहणार आहोत. 5 चेंडूचा खेळ बाकी. पूर्णपणे सामना आता हातातून निसटतोय. जिथे टार्गेट होतं 58, धावा फक्त 12. सचिन ठाकूर. आता सामन्यामध्ये इंटरेस्ट नाही, 1 साइड मॅच. आजची रात्र खऱ्या अर्थानं खूप छान खेळ झाला होता दोन्ही संघांच्या. मात्र या शेवटच्या सामन्यामध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग पाहिली. अगदी पूर्वार्धामध्ये बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग होती. त्यानंतर आज क्षेत्ररक्षण सुद्धा नावेकाडी 40+. आज क्षेत्ररक्षण सुद्धा त्यांचं खूप सुंदर झालं आणि अर्थातच आज इम्प्रेस केलं 40+. आक्रमण होते जरूर, प्रयत्न ओ बघा, अप्रतिम प्रयत्न झालेत. यस, तिथेच उभे काही प्रेक्षक सुद्धा आहेत. यस, 6 कबुली दिली क्षेत्ररक्षकाने. काही बॉडीचं बॅलन्स होते, उभे होते स्थिर. काही प्रेक्षक वर्ग सुद्धा होते. षटकार आल्या, मात्र सामना लेट झाला. आता फॉर्मॅलिटीज, औपचारिकता. वेळ आपण पाहिली तर 11:12 मे बी वाजलेत आणि नक्कीच शेवट गोड करताना मात्र वेळ निघून गेली. आणि असं चित्र आपण नक्कीच पाहतो का आता 11:59 आणि कंप्लीट 12 वाजता मे बी हा शेवटचा चेंडू पडेल. 22 धावा, टार्गेट होतं 58. शेवटच्या क्षणी थोडे आक्रमक झाले, मात्र वेळ निघून गेल्या आणि आजच्या रात्रीमध्ये नावेकाडी 40+ पोहोचलाय. टॉप 2 मध्ये, फायनल मध्ये प्रवेश केला. अभिनंदन टीम. तर चिंतामण भगत अजूनही होते, खरं तर शेवटचा चेंडू पडेपर्यंत होते ते. त्यांचे सुद्धा आपण आभार मानूयात. तर आपण सन्मान करूया सागरजी मांडवकर. आज त्यांनी एक दिवस आम्हाला दिला या स्पर्धेसाठी. मराठी भाषेमधील एक अप्रतिम समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे सागरजी मांडवकर. यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो एम्बाय अक्षयजी घरत यांना की आपण आपल्या शुभास सागरजी मांडवकर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं.